सत्ता कोणाची आली? महाराजांची आली. महाराजांची जशी सत्ता आली त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा शेतकऱ्यांना काम केलं. पहिली गोष्ट शेतकऱ्यांच्या शेती मोजल्या आणि शेती मोजून त्यांना महसूल लावला. एक तृतीयांश पद्धत. तर पब्लिक आजचा व्हिडिओचा एंड मिस नाही करायचं बरं का. नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना पण शेअर करा. तर रोजच्या नियोजनानुसार आपण निघालो आपल्या दुकानाकडे गेलो. दुकान तर मोठे बंधून त्यांनी ओपन करून ठेवली होती. कसं आहे ना, नड येणार होते म्हणून मग दुकानावर गेलो. झाड वगैरे मारून घेतला. दुकान ओपनच होती. सगळं सामान वगैरे रचून घेतला. दिवाबत्ती करून घेतली. तेवढ्यात मोठे बंधून त्याने दुसरीकडे मोटर वगैरे लावून ठेवलेली होती. मग त्याने त्यांचं पाणी मारायचं काम चालू करून दिलं. मग आपल्या इकडे कस्टमर पण चालू होऊन गेले. मग कस्टमरना सामान वगैरे देऊन दिला. म्हटलं चला मोठे बंधून त्यांना थोडीफार मदत करून दे. मग मोठे बंधून त्यांना पाणी मारण्यात थोडी मदत करून घेतली. सगळं पाणी वगैरे मारण्याचं काम झालं. तेवढ्यात मला घेऊन गेला. मग मालकांना वाटलं मी जाता आता आपल्या सलून दुकानाकडे गेलो. सलून दुकान वगैरे ओपन करून घेतली. झाड वगैरे मारून घेतला. दिवाबत्ती करून घेतली. मग आपले कस्टमर चालू होऊन गेले. मग सगळ्या कस्टमरचं काम एकदम मस्त फिनिशिंग मध्ये करून दिलं. तुम्ही बघूच शकता. मग म्हटलं चला आता आपल्याला पण उशीर होऊन गेलाय. आपण दुकान वगैरे झाडून घेऊ आणि दुकान मंगल करून परत निघू आपण आपल्या घराकडे. दुकान मंगल करून घेतली. परत निघालो घराकडे. घरी गेलो. मस्त जेवण वगैरे करून घेतलं. थोड्या पेप्स्या घ्यायच्या होत्या. कसं आहे ना, 10वीचा पेपर होता म्हटलं तर तिथं थोड्याफार पेप्स्या लागतील म्हटलं. तिथं फ्रीज तर काही नाही. बॉक्स मध्ये घेऊन गेलो. बॉक्स घेऊन आपण निघालो आपल्या दुकानाकडे गेलो. मालकांना म्हटलं तुम्ही आता जा घरी, मी थांबतो दुकानावर थांबलेलो होतो. 10वीचा पेपर चालू होता. तो पेपर पण सुटून गेला. म्हटलं चला आता आपले ओम दादा आणि हरिदादा येतील, त्यांना विचारून घेऊ त्यांचा पेपर कसा काय गेला. असं कसा गेला भाऊ पेपर? मस्त गेला भाऊ, तुमच्या आशीर्वादाने. कसा काय गेला भाऊ पेपर? एक नंबर गेला. मग मालक पण मस्त जेवण वगैरे करून गेले. मग मालकांना म्हटलं तुम्ही आता थांबा दुकानावर, मी जातो आता आपल्या सलून दुकानाकडे गेलो. सलून दुकान वगैरे ओपन करून घेतली. मग आपले कस्टमर चालवून गेले. मग कस्टमरांचं काम एकदम मस्त टाकाटाकाने पटापट फिनिशिंग मध्ये करून दिलं. तुम्ही बघूच शकता. म्हटलं चला आता उशीर होऊन गेला. दिवाबत्ती वगैरे करून घेतली. तेवढ्याच समोरून बघतो तर काय बाबू, आपले सुजित दादा शिरसाट डायरेक्ट थेट नाशिक वरून आपल्याकडे बियर्ड सेट करण्यासाठी आले. मग त्यांची बियर्ड वगैरे एकदम मस्त प्रॉपर सेट करून दिली. ते पण खुश होऊन गेले. म्हटलं चला झाड वगैरे मारून घेऊ आणि दुकान मंगल करून आपण निघू आपल्या घराकडे. दुकान मंगल करून घेतली. परत निघालो घराकडे. तर कसा काय वाटला पब्लिक तुम्हाला आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक फॉलो शेअर नक्की करा आणि तुमच्या भावाला जास्तीत जास्त सपोर्ट करा. जय खानदेश.